तर नमस्कार मित्रांनो, मी आहे शेखर. मी राहतो अंबेजोगाईमध्ये. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर दरवाजा उघडला हे गोल्या म्हणू लागला, मला काय जरा तुम्हाला उशीर झाला, चला लवकर. मग आलो मंदिरात, घेतलं मारुती दर्शन. म्हणलं चला आता देवी दर्शन घ्या. देवीचं दर्शन घ्यायला गेलो. घ्या तुम्ही पण देवी दर्शन. मग उघडलं आपलं शोरूम उघडल्यानंतर आपण पाणी मारतो माहिती ना तुम्हाला. मग घेतला मस्त सडा मारून घेतल्यानंतर म्हणलं आपण काल केलेला प्रसाद केला होता ना, ते घेतला लावून, मस्तपैकी लावून घेतला. पण आज काय मंदिरात रहदारी दिसणं झाली ती. म्हणलं अरे आज काय चक्री चालती का नाही आपली. पण देवीचं आपल्यावर लक्ष आहे मित्रांनो. झाली आपली लगेच मोहनी. आनंद झाला. चला म्हणलं योगेश्वरी माता की जय. दुपारी झाला ढगाळ मोसम. म्हणलं अरे हे काय रोजच सध्या अंबेजोगाईमध्ये 3-4 दिवस झाले ढगाळ आहेत, पण पाऊस काही नाही झाले. असं कसं व्हायलं ते कळण झाले. मी म्हणलं अरे असं कसं व्हायलं काहीच कळण झाले. जाऊ द्या म्हणलं आता निघावं आपलं घरी. मग वाजले 2, केलं दुकान बंद. चला म्हणलं बाबा भूक लागली. आलो घरी येताना आमच्या डॉगेश भाई आहेत गल्लीतले, खतरनाक डॉगेश आहे. ह्या रस्त्याने जायचं म्हणलं त्या डॉगेश भाईची परमिशन घ्यावं लागते. मग आलो घरी, म्हणलं जे दिले आईनं ते घ्यावं खाऊन. मस्तपैकी घेतलं गप खाऊन. मग आलो दुकानावर. मग रात्रीचं तुम्हाला तर माहिती आपला कार्यक्रम असते डॉगेश भाईंचा बघा. 1, 2 आणि हे एक आहे 3 आपला कार्यकर्ता, आणि त्या होते 1, 4 आणि हे 1, 5. हे 5च्या 5 रोज रात्री प्रसाद खायला देत. चला मित्रांनो, तुम्ही पण कुत्र्यांना मदत करत जा, त्यांना काहीतरी खायला टाकत जाऊ. भेटू पुढच्या वेळेमध्ये. धन्यवाद.